नमस्कार. आज मी आपल्यासमोर अशा काही गोष्टी मांडणार आहे ज्या केवळ काल्पनिक कथा नाहीत, तर आपल्या सर्वांच्यात कुठे ना कुठे रोज घडत आहेत. कथेचे शीर्षक अनलिमिटेड डेटा आणि मर्यादित नाती, भाग 2. प्रत्यक्ष भेट आणि नॉट रिचेबल मन. महिन्याभराच्या चॅटिंगनंतर तो दिवस अखेर उजाडला. आदित्य आणि रियाने एका छान कॅफेमध्ये भेटण्याचं ठरवलं. दोघांच्याही मनात खूप उत्सुकता होती. पण ही भेट फक्त 2 व्यक्तींची नव्हती, तर त्यांच्यासोबत त्यांचे 2 मोबाईलसुद्धा त्या टेबलावर तिसऱ्या व्यक्तीसारखे हजर होते. आदित्य वेळेवर पोहोचला. थोड्याच वेळात रिया आली. पिवळ्या रंगाचा ड्रेस, चेहऱ्यावर तेच चॅटिंगमधलं स्मित. सर्व काही तसंच होतं. पण गप्पांना सुरुवात होण्यापूर्वीच रियाने पहिला प्रश्न विचारला, आदित्य, इथला वायफाय पासवर्ड काय आहे रे? वास्तवाचा चटका. ऑर्डर केलेली कॉफी टेबलावर आली. कॉफीचा वाफाळलेला सुवास दरवळत होता, पण आदित्यला त्या वासाचा आनंद घेता आला नाही. कारण रियाने तातडीने त्याचा फोटो काढायला सुरुवात केली. अरे थांब आदित्य, आधी फोटो काढू दे. हंग्री असा टॅग लावून स्टेटस टाकायचा आहे, ती म्हणाली. कॉफी गार होत होती, पण रिया मात्र त्या फोटोवर कुठलं फिल्टर चांगलं दिसेल यात गुंग होती. आदित्य तिच्याकडे बघत राहिला. त्याला आठवलं, चॅटिंगवर रिया म्हणाली होती की तिला कॉफी खूप आवडते, पण आज तिला कॉफी पिण्यापेक्षा ती कॉफी जगाला दाखवण्यात जास्त रस होता. संवादातील बफरिंग गप्पा सुरू झाल्या, पण त्या सतत तुटत होत्या. आदित्य सांगत होता त्याच्या ऑफिसच्या संघर्षाबद्दल, आणि रियाचं लक्ष मध्येच फोनवर येणाऱ्या एका इन्स्टाग्राम नोटिफिकेशनकडे जात होतं. तिचं शरीर तिथे होतं, पण तिचं मन त्या 6 इंची स्क्रीनमध्ये अडकलं होतं. आदित्यला वाटलं, समोर जिवंत माणूस असूनही मला एखाद्या भिंतीशी बोलल्यासारखं का वाटतंय. ते 2 तास त्यांनी सोबत घालवले, पण संवाद मात्र शून्य होता. रियाने मोबाईलमध्ये बघत हसणं आणि आदित्यने रिकाम्या कपकडे बघत बसणं, असंच काहीसं ते चित्र होतं. दुसऱ्या भागाचा शेवट अत्यंत भावनिक. कॅफेबाहेर पडताना आदित्यने पाहिलं, रियाने मगाशी काढलेला तो हॅपी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावर खाली कमेंट्स येत होत्या, किती सुंदर जोडी आहे, नशीबवान आहात तुम्ही. आदित्यने ते वाचलं आणि मनातल्या मनात हसला. जगाला वाटत होतं की ते दोघं खूप आनंदी आहेत, पण प्रत्यक्षात त्या टेबलावर 2 मनं नॉट रिचेबल झाली होती. त्या रात्री घरी आल्यावर आदित्यने पाहिलं की रिया ऑनलाईन आहे, पण तिने त्याच्या मेसेजला रिप्लाय दिला नव्हता. त्याच्या मनात पहिल्यांदा पाल चुकचुकली. ती ऑनलाईन असूनही मला का टाळतीये? की दुसरं कोणीतरी आता तिच्या या आभासी जगाचा भाग बनलाय? हा संशय नात्याला कोणत्या टोकावर नेणार? पाहूया भाग 3 मध्ये. पाहत रहा. अनलिमिटेड डेटा आणि मर्यादित नाती.